ICC रूल प्रमाणे MCA रूल्स प्रमाणे हे क्रिकेटचे सामने खेळले जातील। प्रत्येक संघाला प्रत्येक इनिंगला एक रिव्ह्यू आहे। भीमरसाठी रिव्ह्यू असेल। इतर जे पंच आहेत त्यांना कधी कुशल मोमेंटला असं वाटलं रिव्ह्यू घ्यायचं आहे तर ते थर्ड पंचाची मागणी करू शकतात, तिसऱ्या पंचाची मदत घेऊ शकतात। फक्त संघाला दोन्ही संघासाठी सुवर्ण आपण पाहतो एकच रिव्ह्यू असेल, तो फक्त भीमरसाठी। यस चला ऑफिशियल ग्रीन सिग्नल येतोय। चला मित्रांनो स्वागत करूया आपण अर्थातच पुन्हा एकदा साहेबच आमदार चषक 2024 भव्य डे नाईट क्रिकेटचं स्पर्धेचं आयोजन आणि अगदी पहिला बॉल फार चांगला स्ट्रोक। यावेळी मात्र नक्कीच शॉर्ट स्क्वेअरला समाचार जरूर घेतला होता। नक्कीच मायक्रोफोन वरती आमंत्रित करूया योगेश ढोले यांना। अगदी आमचा समालोचन स्क्वॉड आज या ठिकाणी जरूर जपला गेला। आजच्या या पहिल्या रजनीमध्ये आपण पाहतोय योगेश ढोले, त्यानंतर संदीप गायकवाड आणि मी स्वतः संदीप बोराडे आपल्या सर्वांचे मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय। जाऊया मॅच कडे। पहिल्या बॉलची तर पैकी झाली आहे आणि योगेश ढोले मायक्रोफोन वरती येतील। थँक्यू संदीप सर, थँक्यू। पुन्हा एकदा साहेबच 2024 आमदार चषक 2024 मध्ये इथे जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडूंचं सहर्ष असं मनपूर्वक आपण स्वागत करूया। आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे। या स्पर्धेची पहिली मॅच आपण पाहताय अंजप त्यांच्या विपक्षामध्ये अर्बन या दोन टीम मध्ये टॉस जिंकलाय अंजप टीमनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय केलाय। बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय अर्बन टीमला। जोरकस फटका खेचायचा होता अवे फ्रॉम द बॉडी, थोडासा शरीरापासून दूरवरचा चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल। चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये, जे मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक आहे खऱ्या अर्थानं या षटकाची जबाबदारी आणि त्या जबाबदारीचं षटक हाताळत असताना गोलंदाज प्रवीण प्रतारे चांगला गोलंदाज आहे अंजप टीम कडून। आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक डॉट बॉल। चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये। थांबवलं गेलंय का खऱ्या अर्थानं अक्षरशः अर्बन टीमला पहिल्या षटकामध्ये दाखवून दिलंय खऱ्या अर्थानं आम्ही टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण का खऱ्या अर्थानं स्वीकारलंय ते मात्र दाखवत असताना चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आमदार चषक 2024 मध्ये। हा फटका मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, इथे कंप्लीट झाली आहे झेल। पहिला हादरा टीम अर्बनला। दर्जेदार असं आयोजन आणि तेवढंच नियोजनबद्ध ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये। बामच्या मला या क्रीडांगणावरती खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या संपूर्ण स्पर्धेचे आमचे आयोजक आपण पाहतोय केतन बामणे असतील, त्यानंतर राकेश तो म्हणजे अर्बन संघ, त्याच्या समन्वयामध्ये आपण पाहतोय समोरचा विपक्षी संघ अंजप ज्यानं टॉस जिंकून खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि या क्षेत्ररक्षण करत असताना पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी आपल्याला प्रवीणच्या माध्यमातून पाहायला मिळाली। आमच्या समन्वयामध्ये संदीपजी गायकवाड सर, त्यानंतर आमचे संदीपजी बोराडे साहेब, हॅलो दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय शरदजी हजारे यांचे मंचाच्या ठिकाणी आगमन झालंय। आपलं स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सहर्ष स्वागत। दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे, मारुती आलेत दुसरं षटक आदळण्यासाठी।
डावकुऱ्या हाताचे गोलंदाज आणि इथे एक चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न. अंपायरचं डिसिजन येणं बाकी आहे. इथे थर्ड अंपायर रेफर केलंय तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय. आमचे तिसरे पंच खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमचे संदीपचे गायकवाड सर. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आता हे पाहितलं जाईल हा फलंदाज इथून बाद आहे की नाही हे मात्र चेक केलं जाईल. टेनिस क्रिकेट .inची संपूर्ण टीम या स्पर्धेला खऱ्या अर्थानं लाईव्ह कव्हर करते. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत करूया. आणि इथून फलंदाज बाद झाला. बाद आहे जयेश हा फलंदाज इथून बाद झाला. दुसरा आदरा रनआउटच्या स्वरूपामध्ये अर्बन टीमला. आता इथून जर पाहायला गेलं तर गरज होती का हा देखील प्रश्न सर्वांनाच पडून राहिला. कारण की जयेश जर पाहायला गेलं तर अर्बन टीमचा चांगला फलंदाज आहे आणि त्याची विकेट अगदी आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चौथ्या क्रमांकावरती फलंदाज संदेश. चौथ्या क्रमांकाचा अक्षय आलाय बॅटिंग साठी. यावेळी बॅटीला अगदी आतल्या बाजूला कट लागली आणि आपण पाहतोय फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. पाठीमागच्या बाजूला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी अंजप टीम कडनं आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे आपण पाहतोय ना प्रवीण गोलंदाजी केली होती तशीच गोलंदाजी आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषक 2024 मध्ये हा स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवलंय प्लॉट मध्ये. आलाय फलंदाज रोशनच्या बाट मधून हा देखना सुंदर षटकार. तुमच्या पहिल्या षटकारासाठी इथे पारितोषिक लागलं गेलं. कर्जत पंचायत समिती माजी उपसभापती आदरणीय मनोहरजी तोरवे यांच्याकडून पहिला षटकार या स्पर्धेचा आणि तोही रोशनच्या बॅट मधून. अगदी दादा पाहायला गेलं तर आपल्या जवळची टीम आहे अर्बन टीम आणि इथे या बॉलवरती जर षटकार आला तर मनोहरजी तोरवे यांच्याकडून अजूनही 1000 रुपयांचं पारितोषिक मिळेल. अगदी पाहूया गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मारुती हवाई सफर. परंतु इथे मारुती चेंडू खाली येईल. ईट का जवाब पत्थर टीप और टॅट आणि जशाच तसं दिलं गेलेलं उत्तर. ज्याने गोलंदाजी केली आणि इथे पहिली विकेट ज्याने घेतली आहे त्या मारुतीसाठी सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज मनोहरदादा तोरवे यांच्याकडून. क्या बात आहे. इतर फटाक्यांची माल कशी लावायची मनोहरदादांना चांगली माहिती आहे. त्यांनी दोन्हीकडून लावली. परंतु पारितोषिक कसं लावलं ते पहा. ज्यावेळी स्पर्धेत ते पारितोषिक मिळवलं त्याच्यानंतर ते लागलं गेलं. कधी कधी बरेचसे मान्यवर आम्ही पाहतो जे असतात की 6 षटकारांसाठी 60,000 पण लावतो आम्ही. परंतु काही गोष्टी शक्यता नसते ती कमी असते फार. अगदी मॅचला सुरुवात होते मला वाटतं. लास्ट बॉल सेकंड ओव्हर. धावसंख्या जर पाहायला गेलो तर 18 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहे. महत्वपूर्ण 3 फलंदाज खऱ्या अर्थानं आघाडीचे बाद झालेत अर्बन टीमचे. थोडासा कमी गतीनं आणि स्विंग खऱ्या अर्थाने या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला.
स्विंग अँड मिस फलंदाज, इथून मात्र डॉट बॉल येतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या आपण पाहताय 3-18 R1 टीमची. आणि खऱ्या अर्थानं आमच्या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी आमचे संदीपजी बोराडे साहेब या ठिकाणी घेतील. चला येस, थँक्यू दत्ता. जाऊया आपण सन्मान सोहळ्याकडे. या ठिकाणी आपण पाहतोय अगदी फार चांगल्या जोमात पुन्हा एकदा साहेबच आमदार चषक 2024 आपण पाहतोय. भव्य डे नाईट क्रिकेटचं हे आयोजन आणि या आयोजनात या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेले आहेत. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय ज्या तिघांनी खरं म्हणायला गेलं तर फार मेहनतीच्या जोरावरती ही स्पर्धा कव्हर केले. अर्थातच आपण पाहतोय युवा नेतृत्व केतनजी बामणे, कर्जत देवली विभाग प्रमुख, त्याच समेत आपण पाहतोय मुद्रे विभाग प्रमुख राकेशजी दळवे आणि त्याच समेत आपण पाहतोय कर्जत शहर अल्पसंख्याक संघटक आदरणीय आकिब पटेल. या तीनही युवा नेतृत्वाने ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती पेळली. अगदी इथे सन्मान सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. परंतु मी अगोदरच सांगितलं होतं की तुम्हाला यावं लागेल. 3ऱ्या आणि 4थ्या रजनीमध्ये प्रवीण दुगाडे जरूर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. घमासान समालोचकांचं जरूर पाहणार आहोत. पुन्हा एकदा वाईट. चला मी विनंती करेल राकेशजी दळवी येऊ द्या आपण मंचाच्या समोर. सर्व या मंचाच्या ठिकाणी आपण पाहतोय कर्जत पंचायत समिती माजी उपसभापती अर्थातच मनोहरदादा तोरवे. खरं म्हणायला गेलं ना तर दादा या पदापेक्षा मोठं पद तुमच्याकडे आहे, कारण या पदाची ख्याती कोणत्याही याच्यात नसते. परंतु खरं म्हणायला गेलं ना तर आमदार साहेबांच्या विजयाचे वाटेकरी आणि खरं म्हणायला गेलं तर फार मोठं शोभून दिसतंय. अगदी हा सन्मान या मंचावरती केला जातोय. आपण पाहतोय आदरणीय मनोहर शेठ तोरवे कर्जत पंचायत समिती उपसभापती यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. अकिब पाटील आणि त्याच समेत राकेशजी दळवी, केतनजी बामणे ज्या युवा नेतृत्वाने जबाबदारी सांभाळले त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा. त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय आमचे कर्जत शहर प्रमुख आदरणीय अभिषेक दादा सुर्वे या ठिकाणी उपस्थित आहेत. सध्या माईक पासून ते लांब गेलेत, परंतु मला माहिती आहे फार चांगली सुरुवात त्यांची माईक पासून झाली होती आणि आता राजकारण आणि समाजसेवा ह्याचं एक ज्वलंत उदाहरण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय आमचे अभिषेक दादा सुर्वे यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय कर्जत शहर संघटक नदीमबाई खान उपस्थित आहेत. खरं म्हणायला गेलं तर या व्यक्तिमत्वाला आम्ही अगदी जवळून पाहिलंय, कारण अनेक पद या व्यक्तिमत्वाकडे आहेत जे आमचे सुद्धा तोंडपाठ नाही आहेत. मग पोलीस मित्र संघटना असेल, अन्य काही काही असेल पाहायला मिळतं आणि त्यांच्या माध्यमातून फार चांगले कार्यक्रम राबवले जातात. आणि खरं म्हणायला गेलं तर दादा फार चांगले गायक म्हणून येत ते कॅरोकेचे एक मास्टर गायक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आता सध्या लिंक असती तर मला वाटतं त्यांचं गाणं नक्कीच या मंचावरती झालं असतं. अगदी नदीमबाई खान यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय कर्जत उपर शहर प्रमुख रोहितजी ओसवाल साहेब उपस्थित आहेत. मी खरं म्हणायला गेलं ना तर रोहित सर चुकून राजकारणात आले की असं वाटतंय, कारण नाही ते झालंच, आणलं ते बरोबर आहे, परंतु त्यांना मॉडेलिंगच्या क्षेत्रात जाणं फार गरजेचं होतं. त्यांच्याकडे पाहिलं तर असं वाटतंय अगदी महेंद्र शेठ यांचे ते फॅन आहेत, आमदार साहेबांचे फॅन आहेत. उपशहर प्रमुख रोहितजी ओसवाल यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते. त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय कर्जत शहर सल्लागार अशोकजी मोरे साहेब उपस्थित आहेत. यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. बारदार व्यक्तिमत्व त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय आमचे उपशहर प्रमुख कर्जत दिनेशजी कडू उपस्थित आहेत. यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. अगदी हा सुख सोहळा या मंचावरती सादर केला जातोय. त्याच समेत या ठिकाणी दिनेशदादा कडू उपशहर प्रमुख आपण पाहतोय.
अमितजी बडेकर आणि अनुपजी सावणे या मान्यवरांना विनंती की आपण मंचावरती यायचंय. आपण मान्यवरांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अमितजी बडेकर आणि अनुपजी सावणे. त्यानंतर आपण जाऊया. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे कर्जत उपर शहर प्रमुख वैभवजी सुरावकर उपस्थित आहेत. हे सुद्धा व्यक्तिमत्व असं आहे की हा मूर्ती लहान परंतु कीर्ती महान आहे. ते आमचा एक डायलॉग आहे क्रिकेटमध्ये, छोटा पॅकेट बडा धमाका. परंतु त्यांचा धमाका मोठाच असतो. मी फार अनुभवले क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे खरं म्हणायला गेलं तर. अगदी कॅम्प झाला तो सुंदर होता. इलेक्शन कार्ड नोंदणी कर्जत शहराचे पोस्टर बॉय, क्या बात आहे. फार चांगल्या पदवी आहेत. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय आमचे पत्रकार बंधू प्रशांतजी कराडे साहेब उपस्थित आहेत. सर्व होणार साहेब. चला या ठिकाणी आपण पाहतोय आमचे अनुपजी साबणे सर उपस्थित आहेत. यांना सन्मानित करण्याची विनंती. तीन ओव्हर 22. थोडंसं स्पीडअप करा. आपल्याला 20 मिनिटाचा अवधी दिलाय. 4 षटकं आपल्याला संपवायची आहेत. बघा अंजप टीम आपलं पहिले 3 षटकं अगदी आपण पाहतो ना 15 मिनिटांमध्ये समाप्त झालेत. आता शेवटच्या षटकामध्ये थोडंसं स्पीडअप करा. वेळ खर्च करू नका. यस त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय आमचे अंकुशजी मोदले, केतनजी मोदले आणि दीपकजी मोदले यांना विनंती की आपण मंचावरती या. त्यानंतर आपण जाऊया. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे सचिन दादा कंडागले यांना या मंचावरती सन्मानित केलं जात आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी शरददादा हजारे उपस्थित आहेत. यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. सुभाषदादा सोनावणे यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते. आमचे पत्रकार बंधू शरदजी हजारे यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्याच समेत या ठिकाणी आमचे पत्रकार बंधू प्रशांतदादा कराडे उपस्थित आहेत. यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. चला त्वरित राकेश प्लीज. त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय आमचे विभाग प्रमुख मालुसरे काका या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. विभाग प्रमुख मालुसरे काका. नेक्स्ट मॅच साठी आपण इनिंग ब्रेक मुद्रे आणि त्यांच्या विपक्षामध्ये मास्टर दैवली दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय मालुसरे काका, विभाग प्रमुख मालुसरे काका या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. त्याच समेत कर्जतची बुलंद तोप अर्थातच पत्रकारितेचा एक नवा चेहरा प्रथमेशजी कुडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. प्रथमेशजी कुडेकर. त्याच समेत युवा सेना उपशहर प्रमुख केतनजी मोदले या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. आदरणीय केतनजी मोदले.
त्याच समेत आमचे पत्रकार बंधू प्रशांतदादा कराडे उपस्थित आहेत, यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. त्या समेत युवासेना उपशहर प्रमुख अमितजी बडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. चला दीपक सर आपण सुद्धा या. दीपकजी मोदले सरांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्या समेत अंकुशदादा मोदले या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. त्या समेत या ठिकाणी आपण पाहतोय आमचे मास्टर ब्लास्टर दादा फलंदाज बाळादादा धनवे या ठिकाणी उपस्थित आहेत, यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. त्या समेत या ठिकाणी अजयजी दिघे सर उपस्थित आहेत, यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. अजयजी दिघे. सर रन आहे की आउट आहे? आउट आहे. ओके. त्याच समेत या ठिकाणी आदरणीय सौरभजी केदारी सर उपस्थित आहेत, यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. सौरभजी केदारी. चला मास्टर 11 टीमचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. मुद्रे टीमच्या संघनायकाला विनंती करेन की आपण टॉस साठी या लगेच. एकंदरीत झालेली संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 30 धावा धाव फलकावरती आणि 31 धावांचं टार्गेट असणार आहे ते टीम अंजप संघासमोर. यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्याच समेत सौरभजी केदारी. त्या समेत सौरभजी केदारी या ठिकाणी उपस्थित आहेत, यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. तुर्तास या ठिकाणी आपण पाहतोय आमचे उद्घाटन मूर्ती काही कार्यक्रमानिमित्त मात्र या मंचावरून रजा घेत आहेत. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. स्पर्धाच आपली आहे त्यामुळे शंका नाही. अगदी 4 रजनी या स्पर्धेचा आलेख हा तुम्हाला जरूर चढता पाहायला मिळेल. आणि वळूया मात्र कॉम्बॉक्सकडे, जिथे मात्र इनिंग ब्रेक झालेला आहे. टॉसकडे जाऊया आपण. नेक्स्ट मॅच असेल ती मात्र मास्टर दैवळे आणि त्याच्या विरोधात मुद्रे. दोन्ही टीमचे कॅप्टन, मला वाटते मास्टर दैवलीचा कॅप्टन उपस्थित झालेला आहे. मुद्रे टीमचे कॅप्टन चला या टॉस करण्यासाठी. चला दोन्ही उपस्थित होत आहेत. मी विनंती करेल कर्जत शहर प्रमुख अभिषेक दादा सुर्वे यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. प्रशांत दादा कराडे यांना या ठिकाणी सन्मानित करायचंय. प्रशांत दादा कराडे आमचे पत्रकार बंधू, मी विनंती करेल नदीम भाई खान यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचंय. हे बरं आहे, दोघांमध्ये तिसरं आलं का बरंच काही घडतं. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मुद्रे टीमने टॉस जिंकलाय, बॉलिंग स्वीकारले. तयारीत राहायचंय आपण मास्टर देवली बॅटिंग साठी.
विनोद दुगलच बिसेगाव शाखा प्रमुख यांचं या ठिकाणी आगमन आणि सहर्ष स्वागत. चं टार्गेट आहे अंजप टीम समोर. आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली होती अरवण टीमनं. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 31 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलं अंजप टीम समोर. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय फलंदाज मारुती आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहताय प्रवीण. लो स्कोरिंग मॅच पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषक 2024 मध्ये चांगला फटका यावेळी अगदी सॉफ्ट हँडने फटका खिचून काढलाय अलॉंग द कार्पेट. वाईडिश लॉंग ऑफला त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. डीप मध्ये एकच धाव त्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. तर धावसंख्या देखील पाहायला गेले तर कमी आहे. अशा वेळी संयम मैदानावरती दाखवलं जात आहे अंजप टीम कडून. स्वतःसह टीमचं अकाउंट या ठिकाणी ओपन करत असताना आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज मारुती. एक धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक आपण पाहताय अक्षय हा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं आला. आडव्या बाट मधून अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रवीणच्या बाट मधून येतोय हा पहिला. चौकारानं सुरुवात केली आहे. 31 धाब्यांचा पाठलाग करत असताना जशी स्ट्राईक वरती आला प्रवीणच्या बाट मधून हा चौकार आला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 5 वरती. हा देखील फटका हलक्या हातानं फक्त खेळून काढलाय. सॉफ्ट हँडनं खऱ्या अर्थानं चेंडूला खेळून काढलाय. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी आपण पाहतो एक धाव. हे चांगलं क्रिकेट आहे खऱ्या अर्थानं. हे संयम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं अंजप टीम कडून. एक चौकार आला त्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. मारुतीला मात्र स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलंय. 6 धावा. आता प्रवीणला देखील माहिती आहे धावसंख्येचं टार्गेट आपल्याकडे कमी आहे. अशा वेळी जोखीम न उचलता चांगली फलंदाजी. यावेळी चांगला चेंडू अगदी समोरून चेंडूला काढला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 6 या धावसंख्येवरती हा पहिला डॉट बॉल खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय. पुनश्च त्याच पद्धतीनं कट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मध्ये उसली होती. यावेळी मात्र गतीनं बीट केला. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 3 चेंडूंवरती चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर गोलंदाजीचा देखील आपल्याला कमबॅक पाहायला मिळतोय. यावेळी 2 निर्धाव चेंडू सलगचे पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी अक्षयची. यावेळी जोरकास अपील. अपील खऱ्या अर्थानं करण्यात आली आहे. आमचे अंपायर आता मात्र दोघांमध्ये डिस्कस करतील. त्यानंतर मात्र तुमच्यापर्यंत निर्णय नक्कीच पोहोचला जाईल. गोलंदाजी चांगली राहिली आहे. शेवटच्या 3 चेंडूंवरती चांगली गोलंदाजी कमबॅक करून दिला आपल्या टीमला. कारण की धावसंख्या आपल्याकडे वाचवायची कमी आहे. अशा वेळी आपल्याकडे दिलेली जी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीनं आपल्याला षटक खऱ्या अर्थानं हातलायचं होतं. तशी कामगिरी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज अक्षय कडून, ज्यानं पहिलं षटक हातळलं होतं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. फक्त 6 धावा खर्च केल्या. स्टेजच्या डाव्या साईडला जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांना विनंती आपण रॅलिंगच्या बाहेर व्हायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या बाजूला स्विच आहेत टॉवरचे. फार मोठी तकलीफ होईल. आपण ती सावधगिरी बाळगायची आहे. आपण पाहताय आमदार चषक 2024 हे भव्य दिव्य असं आयोजन आणि या संपूर्ण आयोजनाचे खऱ्या अर्थानं आमचे आयोजक ज्यांना ही स्पर्धा खऱ्या अर्थानं उभारली आहे ते आमचे राकेशजी दलवी, त्यानंतर अक्कीबजी पाटील आणि केतनजी मामने यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. फार देखणं आणि दिमागदार दर्जेदार असं आयोजन आपण पाहतोय. अगदी डे नाईटची ही स्पर्धा आपल्याला या कर्जतच्या बामचा मला या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भरपूर सारी मेहनत आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळाली. आज खऱ्या अर्थानं मान्यवर देखील या स्पर्धेसाठी अगदी
उद्घाटन सोहळ्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. बरीचशी मेहनत त्यांची देखील आपण पाहतो या स्पर्धेसाठी. त्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक करायला हवं. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे. जय यावेळी अगदी आपण पाहतोय स्क्वेअर कट केलाय, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय प्रवीणच्या बाटमधून आणखीन एक दिमागदार हा चौकार. गोलंदाज चांगली बॅटिंग खऱ्या अर्थानं प्रवीण साकारतोय. 31 धावांचा पाठलाग करत असताना आपल्या टीमसाठी सलामीला आला आणि जबाबदारी खऱ्या अर्थानं संपूर्ण अजब टीमची त्याच्यावरती आहे आणि त्या जबाबदारीला साजीची अशी कामगिरी मैदानामध्ये चालू आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल अर्बन टीमला. हा फुलर लेनचा हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी दूर वरून आल्यात. थोडीशी आपण पाहतोय ना फंबल पाहायला जरूर मिळाला, परंतु बाकअपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आले आणि इथून झाल्या 2 धावा कंप्लीट. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केल्या. सुरेख रनिंग द बिटवीन विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. दोन्हीही फलंदाजांच्या माध्यमातून आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये 12. बिनबाद 12 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. हा चांगला चेंडू होता खऱ्या अर्थानं. कमी गतीनं टाकला होता, अगदी समोर टाकला होता. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. 13 धावा धावफलकावरती. निर्धाव चेंडूची आता गरज आहे इथून खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर अर्वन टीमला, कारण की तुमच्याकडे धावा कमी आहेत. अशा वेळी तुम्हाला एखादी विकेट आणि निर्धाव चेंडूची इथून गरज आहे. तसे चेंडू तुम्हाला आता मैदानावरती फेकावे लागतील. या मॅच मध्ये जर तुम्हाला मजबूत पकड करायची असेल तर तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. यावेळी आपण पाहतोय फाईन लेगला सीमा रेषेच्या पलीकडे यावेळी आपण पाहतोय मारुती यांच्या बाटमधून आलाय हा चौकार. सतरा धावा धावफलकावरती चौकार आला आणि या चौकारानं आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती 31 धावांचा पाठलाग करत असताना दुसरं षटक आपण पाहताय प्रगतीपथावरती आहे. हा फटका चांगला आहे. पुनश्च आपण पाहतोय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक मारुतीच्या बाट मधून आलाय आणखीन एक चौकार. हा मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. यावेळी बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. अगदी विकेट वरती चेंडू गरगळत राहिला आणि इथून डॉट बॉल आला. 2 षटकांचा इथून आपण पाहताय ना खेळ समाप्त झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते 31 धाब्यांचा पाठलाग करत असताना 21. 12 चेंडू अजूनही इथून 10 धाब्यांची गरज असेल. ती टीम अंजबला 2 षटकांचा इथून खेळ समाप्तीनंतर आपण पाहताय 21 धावा धावफलकावरती. अजूनही 12 चेंडूंमध्ये 10 धावा बनवायच्या आहेत आणि कंपल्सरी खऱ्या अर्थानं तुम्हाला इथून चेस करावा लागेल. मुद्रे टीमचा कॅप्टन आपण खऱ्या अर्थानं आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. मुद्रे टीम तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि गोलंदाजीसाठी आला प्रवीण, ज्याच्यावर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ती क्षमता आहे. इथून देखील या मॅच मध्ये कमबॅक करून देईल आपल्या टीमसाठी, परंतु तशी आता कामगिरी मैदानामध्ये त्याला देखील करावी लागेल. टीम थोडीशी आता खऱ्या अर्थानं अडचणी द्या. हा चांगला चेंडू शरीरापासून दूरवरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अवे फ्रॉम द बॉडी डॉट बॉल.
कॅमेरामॅन या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय संकेतदादा जाधव यांचं आगमन झालं. यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. फुलटॉस चेंडू अडबा बाट मधून चेंडूला खेळून काढलं. मिड विकेट मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. त्याच समेत आदरणीय विशालजी लोबे आणि आदरणीय गुणाजी देशमुख यांना विनंती आहे की आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. हा चांगला फटका फॉलो केले यावेळी चेंडूला आणि अगदी थर्डमॅन रिझन मधून चेंडू काढला. एक टप्प्या अखेर चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 वरती. 5 धाब्यांची गरज आहे अजूनही. पुनश्च आपण पाहतोय यावेळी फॉलो करायचं होतं परंतु जास्ती बाहेर निघून गेले. त्यानंतर मात्र चेंडू डिलिव्हर्ड झाला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अजून इथून आपण पाहतोय या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडूंचा उर्वरित खेळ बाकी आहे. म्हणजे 8 चेंडू आणि अजून इथून 5 धाब्यांची गरज असेल. हा लोअर फुल टॉस ऑन साइडला अगदी हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबल पाहायला मिळतोय. सिंगलला लगेच डबल मध्ये कन्वर्ट केली आहे. चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थानं मैदानामध्ये चालू आहे. मोठे फटके देखील येत आहेत परंतु सिंगलला डबलला देखील तेवढंच प्राधान्य या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला देताना पाहायला मिळत आहेत. 31 धावांचा पाठलाग करत असताना चांगली बॅटिंग आतापर्यंत साकारती आहे अंजप टीम. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28. हा थोडासा कमी गतीने टाकला होता. छेडछाड करण्याचा प्रयत्न बाडीला अगदी स्पर्श झाला. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये हा सोपा झेल देऊन बसलेत आणि पहिला हादरा इथून अंजप टीमला. फलंदाज बाद होईल मारुती. बाकी आहे 6 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज आहे. चला स्पीड अप करा R1 टीम. चला नेक्स्ट मॅच साठी मास्टर 11 दहिवली आणि मुद्रित टीम दोन्ही टीम रेडी राहायचं. पहिला चेंडू त्याच्यावरती आक्रमण. चेंडू चाललाय वाईड इस लॉंग ऑनच्या बाहेर. हा येतोय प्रवीणच्या बाट मधून. विजयी षटकार.